श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. अमावस्या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील सांगितले आहे. असे मानले जाते की पूर्वजांना प्रसन्न केल्याने आपल्याला सर्व संकटांपासून मुक्तता मिळते. पौर्णिमेच्या तिथीप्रमाणे अमावस्येलाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने व्यक्तीला पितृदोषाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथांची पूजा केल्याने आणि काही विशेष मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीला महादेवाचा आशीर्वाद देखील मिळतो आणि पितृदोषांपासून देखील मुक्ती मिळत असते. तर येत्या 26 तारखेला वैशाख महिन्यातील अमावस्या ही दुपारी 12:12 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 मेला सकाळी 8:31 संपेल. अशा परिस्थितीमध्ये आपण सोमवती अमावस्या ही 26 तारखेला साजरी करू शकतो. तसेच उदय तिथीनुसार अमावस्या ही 27 मेला देखील आहे. त्यामुळे आपण या दोन्ही दिवशी उपाय व सेवा आवर्जून करायच्याच आहे. विशेषतः आपण या दिवशी आपल्या पूर्वजांची आपल्या पितरांची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होतो. घरामध्ये पितृदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते. त्यासोबतच महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे देखील निर्माण होते. आपण एखादं घर बघत असतो, त्या घरामध्ये श्रीमंती तर असतेच, पण तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो. तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत असते. तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते. त्यासोबत कुलदेवीची देखील सेवा केली जाते. या उलट आपण कोणतंही काम हाती घ्या, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश तर मिळतच नाही, तसेच आपल्या घरामध्ये पैसा देखील येत नाही, तसेच मुलांची देखील प्रगती होत नाही. यामुळे देखील आपले मन नाराज होत असते. तसेच संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, मुलांना नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती येतो. अशा अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. आपली पाहिजे तशी प्रगती ही होत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या अमावस्येच्या दिवशी दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता आपल्याला हा उपाय अगदी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे, पण त्या अगोदर आपण घरामध्ये देखील काही उपाय व काही सेवा करायच्या आहे. या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र नसेल तर पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि असं पाणी घरामध्ये शिंपडावं. कारण भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो किंवा माणसात देखील करत असतो. त्यामुळे घराची शुद्धी होण्यासाठी आपण घरामध्ये पाण्यामध्ये हळद टाकून हे पाणी शिंपडायचं आहे. उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे. तसेच मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. तसेच दाराबाहेर रांगोळी काढावी. अमावस्येच्या दिवशी आपली जी काही वाहनं आहे, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, त्यांना देखील आपण स्वच्छ धुवून काढायचं आहे. त्यांची देखील पूजा करायची आहे. देवी देवतांना देखील आपण नारळ फोडायचा आहे. आता या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची पूजा करायची आहे. दही भाताचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही कधी करू शकता. अगदी सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 26 तारखेला तुम्ही केला तरी पण चालेल. आणि जर 26 तारखेला तुम्हाला जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही 27 तारखेला संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. कारण की ही अमावस्या 27 तारखेला संपत आहे. आता यासाठी आपण जेव्हा संध्याकाळी आपली सर्व कामे व्यवस्थितपणे आवरून होतात, आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता यासाठी आपण थोडासा भात शिजवायचा आहे. अगदी छोटीशी वाटी असेल किंवा छोटासा ग्लास असेल, मूठभर आपण भात हा शिजवायचा आहे. आता भात शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर आपल्याला आणि भात शिजवायचा आहे. आता आपण जो काही उपाय करत आहोत तर तो उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. कारण की आपल्या घरामध्ये लहान मुले असतात आणि ती आपल्याला सारखे विचारत असतात. त्यामुळे त्यांना देखील आपण अगोदरच सांगून ठेवायचा आहे. आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता भात शिजवून झाल्यानंतर आपण एखादी पतरवाळी घ्यायची आहे किंवा एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे. आपल्याला त्यावरती भात काढायचा आहे. कारण की हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे. त्यामुळे जर आपण प्लेटमध्ये ठेवला तर आपल्याला प्लेट परत आणता येणार नाही. त्यामुळे पुठ्ठ्यावरती किंवा कागदावरती आपल्याला हा भात काढायचा आहे. आता हा भात थंड झाल्यावरती आपल्याला थोडंसं दही घ्यायचं आहे. 2 चमचे दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे. दही नसेलच तर दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळून आपण त्याचं दही बनवून घ्यायचं आहे आणि ते दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे.
त्यानंतर त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना समर्पित असतात. हे काळे तीळ देखील आपण त्या भातावरती टाकायचं आहे. आता यानंतर हा भात आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण ठेवायचा आहे. आपल्या घराची जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला आपण हा भात थोड्या वेळ ठेवायचा आहे. आता या दक्षिण दिशेला आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. यामध्ये मोहरीचं तेल टाकावं आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आपण भात देखील तिथेच ठेवायचा आहे. आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे. त्यानंतर आता आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आता भलेही तुमचं काही चुकलं असेल किंवा चुकलं नसेल तरी पण आपण पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे. त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त हो, त्यांना शांती लाभो यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे. मग मुलांचे विवाह जुळून येत नसेल, नोकरी मिळत नसेल, संतानप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल, बरकत होत नसेल तर जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. तसेच तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती सदैव असू द्या असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. त्यांच्याकडे माफी देखील आपण मागायची आहे. तसेच आपण आपल्या पूर्वजांचे दर्शन देखील घ्यायचे आहे. आता यानंतर हा भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. आता अंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. अंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकी असते तर त्या खिडकीमध्ये जरी तुम्ही हा भात ठेवला तरी पण चालेल. आता हा भात ठेवल्यानंतर या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यावी. आपण हा भात ठेवल्यानंतर अंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा आपण पूर्णपणे बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण झोपी जायचं आहे. आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. आता घरातील व्यक्तींना तर माहीतच असते, पण शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो. मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही. त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि तो भात उचलायचा आहे. आता रात्री अगदी तुम्ही भात ठेवलेला असेल आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या मिस्टरांनी जरी सकाळी उठून हा भात उचलला तरी पण चालेल. आता हा भात आपण तिथून उचलायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर जायचं आहे. आता घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे. आता ठेवत असतो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण हे करत राहायचं आहे. भात अशाही अडगळीच्या ठिकाणी ठेवू नका की जेणेकरून एखादा कुत्रा असेल किंवा कावळा असेल त्याला हा भात खाता येणार नाही. सहजपणे कुत्रा किंवा कावळ्याला हा भात दिसेल अशा प्रकारे आपण हा भात ठेवायचा आहे. आता भात ठेवत असताना पूर्वजांचे परत आपण स्मरण करावे आणि भात ठेवून आल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही. तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही. भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही. याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही सकाळी भात ठेवण्यासाठी लवकरच जायचं आहे. आता भात ठेवून आल्यानंतर आपण पहिल्यांदा अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे, अंघोळ करायची आहे किंवा अगदी तुमच्या घराच्या बाहेर पाणी असेल तर तिथेच तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर तुम्ही तुमची देवपूजा करायची आहे. तुमची नित्यकामे तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.